नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि तुम्हाला ना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला 15 ऑगस्टच्या खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काय काय ठिकाणी तर ना गाई कशा सांभाळतात ती सुद्धा माहिती नसतं बरं का. आणि काय काय ठिकाणी तर धार कशी काढतात, मिशन कशी लावते ती सुद्धा माहिती नसतं. मशीनसुद्धा लावायची काय काय ठिकाणी तर माहिती नसतं. तर काय झालं, वारकरी बघा आलते ना त्यावेळेस एवढ्या लांबून लांबून आलेली असते ती की बाहेर देशातून सुद्धा, म्हणजे खरंच खूप लांबून आलेली असते. तर काय काय वारकरी ना असं कौतुकानं येऊन बघायचं की तुम्ही मशीन कशी लावता, धार कशी काढता आणि ती दूध किटलीत कसं जातं. तर अक्षरशः काय वारकऱ्यांनी फोटो काढलं, काय वारकऱ्यांनी व्हिडिओ काढलं, पण काय झालं माहिती आहे का, माझ्याकडनं कॅमेरा धरायला खरंच मोठा प्रॉब्लेम असल्यामुळं कॅमेरा मी शूट घेतलं नाही बघा. माझं शूट घ्यायचं राहून गेलं आणि तुमच्यासंग शेअर करायचं पण राहून गेलं. तर गायींना चारा कसा घालायचा, कालवडींचं संगोपन कसं करायचं, कालवडी मोठ्या कशा करायच्या, गायींना सांभाळायचं कसं, काय काय बऱ्याच ठिकाणी असं माहिती नाही. आणि काय काय ठिकाणी भरपूर दूध उत्पादनावर, गायींच्या गोट्यांवर सुधारणा झालेली भरपूर अशा ठिकाणी. कारण का मी पण मुलाखत बघते बरं का यूट्यूबला. तर बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की गायींची माहिती. आता एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे ना, मी बघितला. तर ती व्हिडिओ ती गाय ना त्यांनी ब्रिडिंगवर काम केलं आहे आणि एकदम क्वालिटीची कालवड पण आहे. आणि 3,51,000ला तिची विक्री केली बघा. म्हणजे किती त्या शेतकऱ्यानं कष्ट केलं असेल आणि कितीतरी डोकं चालवलं असेल. तर मी पण आता असं ठरवलं आहे ना बीडवरती काम करायचं आणि आपल्या गायींना चांगलं बीड भरून चांगल्या क्वालिटीच्या कालवडी तयार करायच्या. आणि गॅरंटी पाहिजे बघा की ती गाय पहिल्या इंजेक्शनात राहते. मग आपल्याला 2-3 हजाराचं इंजेक्शन भरायला काहीच अडचण येत नाही. तर अशा माझ्याकडे 4 ते 5 गाय आहेत त्या की त्या एका इंजेक्शनावरती राहते त्या असं. तर त्याच गायींना मी इंजेक्शनं भरणार आहे. आणि इकडं बघा म्हैस कालवडीला सारखी शिंग हलवती आणि उभासुद्धा राहू देत नाही तिला, सारखी मारायचं तिचं काम चालू असतं. तर ती एवढं मी गोट्यात आली ना माझी अशी जवळजवळ सारखी उभा राहिलेली असते आणि सारखी जवळ येते. तर तिला वाटतं सारखं मायेनं हात फिरवावा, गोंजारावं तिला. तर तिचं सारखं तसं चालू असतं बरं का. आणि गायींचा व्यवसाय करायचा म्हणजे ना टिकलं पाहिजे आणि सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजेच बघा असं अपयश पचवता आलं पाहिजे. अपयश पचवता आलं तरच यश येतं. अपयश जर नाही पचवता आलं ना तर मग यश नाही बघा येत. तर टिकलं पाहिजे आणि हार मानायची नाही ना. हार मानलं की संपला. आणि सहजासहजी शून्यातून वर यायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आणि एका गायीपासून सुरुवात करायची आणि ती आपली सुरुवात अशी वाढली पाहिजे. म्हणजेच आपल्या कालवडी गोट्यावर तयार झाल्या पाहिजे. त्या दूध व्यवसाय आपला वाढला पाहिजे. तरच मग आपण कुठं तर प्रगती होईल आपली आणि कुठं तर आपलं असं नाव मोठं होईल. तर गायींचा व्यवसाय करायचा आणि गायींचा व्यवसाय करून आपलं नाव खरंच मोठं झालं पाहिजे. आणि ही माझ्या जी लक्ष्मी आहे त्यांना ह्यांनी खरंच माझं नाव मोठं केलं आहे बरं का. गायींमुळंच आज माझी ओळख आहे आणि गायींमुळंच मला ओळखते ती असं मी तर म्हणेन. तर ही ना मला अंगाला चढती, व्हिडिओ काढू दे नाही. आणि गायींनी ना असं शांत बसलं पाहिजे. शांत बसून असं रवंत केला पाहिजे. असं कडकड केलं आणि रवंत जर कमी केला ना तर ती गाय तिचं दूध पण तयार होत नाही बघा, कमी दूध देते. आणि जी गाय शांत दिवसभर बसून जी रवंत करते ना ती गाय चांगलं दूध देते आणि भरपूर तिचं पचनक्रिया पण चांगली चालू असते. आता ही गाय ना
उभा आहे ती जास्त रवंत पण करत नाही आणि दूध पण जास्त देत नाही बघा, कमी दूध देते. आणि मग तिचं लगेच आपल्याला पण वाटतं ही गाय मग चांगली नाही, पण ती जर रवंत करण्याचंच ही नसतं, तिचं सारखं खाण्यावर लक्ष असतं, खायचं. आता कुंड्यात बघा असं, आता ही कालवडीची आणि रेडीची कुंडी आहे, तर त्यात त्यांनी ठेवलेलं खरकट असतं, तर ती खात बसते. आणि मग ती खात बसल्यानंतर तिचा रवंत काय होत नाही, आणि रवंत न झाल्यामुळं तिचं दूधसुद्धा कमी निघतं बघा. तर तिला एक पर्याय डॉक्टरांना विचारणार आहे मी, तिचं रवंत कमी होतं आहे म्हणून काय करायचं म्हणून. तर बघू डॉक्टर काय सांगतील. डॉक्टरांनी जर सांगितली तर मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन की डॉक्टरांनी मला असं सांगितलं आहे म्हणून. आणि ही पण कालवडच आहे आणि ही पण कालवडच आहे बघा. ही जर बंदच नाही, ह्या दोघी जे दिसते त्यांना जवळजवळ, ह्या दोघी सख्या बहिणी आहेत त्या. आणि तिची आई दाखवते तुम्हाला. आई नाही दिसत, तिकडं लांब शेडमध्ये बसलेली आहे, त्यामुळं ती काय दिसत नाही. तर एवढी दुधाला भारी आहे ना. अक्षरशः एक काय होतं, संध्याकाळी जरा लवकर धारा काढायला सुरुवात होती आणि सकाळी थोडंसं लेट होतं, एक अर्धा तास. तर अर्धा तास जरी लेट झालं ना तर ती धार काढल्याशिवाय वैरण खात नाही, कारण का तिच्या कासला लोड येतो. एवढं दूध देते ती गाय. आणि 4 महिने कंप्लीट झाल्यात येऊन, तरी पण तिचं दूध आणखीन पण कमी आलेलं नाही. एवढी छान गाय आहे. तर अशा गायी पाहिजेत बघा, तर मग आपला खरंच आपण कुठंतरी यशस्वी होणार. आणि गाय जर एखादी आपल्याला फसवी निघाली तर मग आपलं तिथं थोडं नुकसान होतं. तर यश प्रत्येक गायीत यश भेटेल असंच नाही, काय गायींमध्ये यश भेटतं, काय गायीत भेटत नाही. तर अपयश पण पचवता आलं पाहिजे आणि यश पण पचवता आलं पाहिजे. ही जी कालवड आहे ना, ही कालवड आता कंप्लीट 4 महिन्याची झाली. आणि 4 महिन्याची झाली म्हणून मी ना हिचं दूध बंद केलं आहे आणि आता हिला खुराक चालू केलं आहे. खुराक म्हणजेच तिची गोळी पेंड आणि बारली पण मानती बरं का तब्येतीला. तर तब्येत बघा कशी आहे कालवडीची. 4 महिने कंप्लीट झाल्यात म्हणून दूध बंद करून टाकलं. 2-4 दिवस वरडत होती, पण आता तिला सवय लागून गेली, तर आता काय वरडत नाही. दूध प्यायचं टायमिंग झालं की तिला मी आमून ठेवत असते. आणि आता पाणी पिऊन मस्तपैकी तिचं खायचं काम चालू आहे. इथं ना अशी भेंडीची झाडं लावली ती, तर भेंडीला ना कळ्या लागायला लागले त्या बघा. तेवढंच म्हणलं आपलं थोडंसं घरी खायपुरतं भेंडी, वांग्याची पण रोपं लावून घेतली ती, पण आजच लावली ती. इथं मिरचीची पण लावली ती. भेंडीवर बघा आळी कशी पडली. मिरचीचं रोप आणली ती नर्सरीतनं, ट्रे आणलाय. इथं गवारीचं पण लावून घेतलंय आणि असं मिरचीची लावली ती. इथं भेंडी, थोडीशी भेंडी, थोडीशी गवार, थोडीशी मिरची, वांगी. झालं किती लागतंय आपल्याला माळव तर घरी. गवार लावली इकडं. गवारीचं जास्त उगवलंच नाही बरं का, भेंडी जास्त उगवली. पाणी चालू आहे आपलं मकावर. आणि मका काय एवढी चांगली आलीच नाही. 2 वेळा मटेरियल टाकले, एकदा फवारा मारून घेतलाय, तरी पण एवढी चांगली काय दिसत नाही. आणि इकडं बघा कडवळ टाकले, तर कडवळ एकदम बारीक असं, आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही कोणास ठाऊक, पण उगवून आलंय.